नमस्कार, गुड मॉर्निंग. मी सौरभ कोरटकर. तुम्ही बघत आहात TV9 मराठी. आता आपण बघूयात सुपरफास्ट 100 बातम्या. भाजपकडून सरतीस बंडखोर नेत्यांची हकालपट्टी. पक्षविरोधी काम केल्याने नेत्यांवर कारवाईचा बडगा. 6 वर्षांसाठी पक्षातून निलंबन. राहुल गांधी आज नागपुरातील संविधान संमेलनात सहभागी होणार. ओबीसी युवा अधिकार मंचतर्फे संविधान संमेलनाचं आयोजन. राहुल गांधी आज नागपुरातील दीक्षाभूमीवरही जाणार. शरद पवारांच्या 13 दिवसांमध्ये 56 सभा होणार. विधानसभेतील मविया उमेदवारांच्या प्रचारासाठी पवार मैदानात. भिवंडी ग्रामीणमध्ये आज उद्धव ठाकरेंची प्रचार सभा. दुपारी 3 वाजता सभेचं आयोजन. मुंबईच्या विकसित इंडिया आघाडीची संध्याकाळी 6 वाजता सभा. सभेला राहुल गांधी, शरद पवार, उद्धव ठाकरे उपस्थित राहणार. विधानसभा निवडणुकीपूर्वी मुख्यमंत्री शिंदेंची जनतेला 10 आश्वासनं. लाडकी बहीण योजनेचे पैसे 1500 ऐवजी 2100 रुपये देण्याचं आश्वासन. त्याचबरोबर शेतकरी सन्मान योजनेचे पैसे 12,000 वरून 15,000 करण्याचं शिंदेंचं आश्वासन. मनसेचं सरकार आल्यावर कुठलीही गोष्ट फुकट मिळणार नाही. राज्यातील जनतेच्या हाताला काम देऊन सक्षम करणार. लाडकी बहीण योजनेवरून राज ठाकरेंचं सडेतोड विधान. कोल्हापुरातील पहिल्याच प्रचार सभेत उद्धव ठाकरेंची 5 मोठी आश्वासनं. मवियाचं सरकार, हमीभाव, मोफत शिक्षण, पोलीस भरती, मुंबईत घरं ते स्थिर भाव देणार. ठाकरेंचा वायदा. सत्तेत आल्यावर सुरतमध्ये शिवरायांचं मंदिर बांधणार. राज्यात प्रत्येक जिल्ह्यात शिवरायांचं मंदिर बांधणार. उद्धव ठाकरेंचं आश्वासन. तर मुंब्र्याला शिवरायांचं मंदिर उभारू. फडणवीसांचं ठाकरेंना आव्हान. मविया नेते बहिणींना माल बकरी बोलतात. लाज वाटत नाही. हे तुमचे संस्कार आहेत का? फडणवीसांचा सुनील राऊत आणि अरविंद सावंतांवर निशाणा. मोदींच्या अशुभ हातांनी उभा केलेला शिवरायांचा पुतळा कोसळला. त्यावर मोदींनी माफी सुद्धा गुरमीत मागितली. रत्नागिरीतील सभेतून उद्धव ठाकरेंची मोदींवर टीका. लोकसभेला या सावंत बंधूंनी पैशांची मस्ती दाखवली. घरचे सोडा, बाहेरचे उद्योग किती केले ते सांगा. उद्योगमंत्री उदय सामंतांवर उद्धव ठाकरेंची टीका. तुमचा आशीर्वाद द्या. बारसू रिफायनरी हद्दपार करून दाखवतो. रत्नागिरीतून ठाकरेंचं मतदारांना आश्वासन. शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हाप्रकरणी 8 नोव्हेंबरला सुनावणी. सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या निवृत्तीच्या दिवशी सुनावणी होणार. निवडणूक आयोगाच्या निकालाविरोधात ठाकरेंनी दाखल केली होती याचिका. सरन्यायाधीश चंद्रचूड यांच्याकडे 2.5 वर्षांपासून न्याय मागतोय. 8 तारखेला सुनावणी नको, निकाल द्या, नाहीतर बतावणी होईल. शिवसेना पक्ष चिन्हाबाबत उद्धव ठाकरेंचं आवाहन. शिवडी विधानसभा मतदारसंघात भाजपचा मनसेला पाठिंबा. शिवडीतून बाळा नांदगावकरांना निवडून आणायचं, आशिष शेलारांचं कार्यकर्त्यांना आवाहन. शिवडीत भाजपची ताकद नसल्यामुळे मनसेला पाठिंबा. शिवडीत निष्ठावंतांच्या शिवसेनेचाच विजय होईल. ठाकरे गटाच्या अजय चौधरींची प्रतिक्रिया. इंडिया बुल्स कंपनीचा मालक आदित्य ठाकरेंचा जवळचा मित्र म्हणून कोरोनाची पहिली लस इंडिया बुल्स कंपनीच्या कर्मचाऱ्यांना दिली. हा आहे महाराष्ट्र द्रोह. आशिष शेलारांचा ठाकरे पितापुत्रांवर निशाणा. मुख्यमंत्री शिंदे मागच्या सरकारच्या चुका काढतात. मागच्या मंत्रिमंडळात आपण होतो हे शिंदे विसरतात. शरद पवारांचा मुख्यमंत्री शिंदेंवर निशाणा. शरद पवारांकडून संसदीय राजकारणातून निवृत्तीचे संकेत. पुन्हा राज्यसभेवर जायचं की नाही याचा विचार करणार. शरद पवारांचं वक्तव्य. पुढे लढायचं की नाही ते ठरवू असं म्हणत पवारांनी गुगली टाकली. लोकांना भावनेत गुंडाळायचा पवारांचा प्रयत्न. रामदास कदम यांचा शरद पवारांवर निशाणा. मशिदीवरचे भोंगे बंदसाठी आवाज दिला. भोंगे बंद झाले. सरकारनं थोडी साथ दिली असती तर भोंगे कायम बंद झाले असते. यवतमाळच्या सभेत राज ठाकरेंचं वक्तव्य. शिवसेना धनुष्यबाण ही बाळासाहेबांचीच प्रॉपर्टी. शिवसेना प्रॉपर्टी आयोगानं शिंदेंना सुपूर्द केली. राज ठाकरेंच्या वक्तव्यावर अधिक भाष्य करण्याची गरज नाही. प्रताप सरनाईकांची प्रतिक्रिया. अजितदादा गटाचा जाहीरनामा प्रसिद्ध होणार. सुनील तटकरेंच्या हस्ते होणार प्रकाशन. सरकार आल्यावर लाडकी बहीण योजना सुरू ठेवण्याचं जाहीरनाम्यात आश्वासन असण्याची शक्यता. कोल्हापूरच्या गादीचा अपमान करण्याचा अधिकार तुम्हाला कुणी दिला? अजित पवारांचा नाव न घेता सतेज पाटलांवर निशाणा. मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अंबाबाईच्या चरणी लीन. कोल्हापुरातील महायुतीच्या उमेदवारांचं अंबाबाईचं दर्शन घेतलं. महाराष्ट्राच्या सेवेसाठी अंबाबाईचा आशीर्वाद मागितला. कोल्हापूर उत्तरेतला पंजा गायब झाला. आता दक्षिणेतूनही करायचा आहे. कोल्हापुरातील प्रचार सभेत फडणवीसांचा निर्धार. 2024ला निवडणुकीत सावंतांना मातीत गाडायचं आहे. बाळासाहेबांनी ज्यांना मोठं केलं त्यांनी गद्दारी केली. गद्दारांना धडा शिकवायचा. राजन साळवींची उदय सामंतांवर टीका. महाराष्ट्रात कोण कोणासोबत चाललंय स्पष्ट होत नाही, पण अजितदादा किंगमेकर होतील. मुख्यमंत्री कोणाला करायचं हे दादा ठरवतील. नवाब मलिकांचं वक्तव्य.
नवाब मलिकांवरील कुठलाही आरोप सिद्ध झालेला नाही. वर्तमान मुख्यमंत्र्यांवरही आरोप झालेत. प्रफुल्ल पटेलांनी नवाब मलिकांवरील आरोप फेटाळले. गुजरातच्या पुढे किती मान खाली घालायची, नवाब मलिकांवर टीका केली. आता भाजपच्या पॅनलमध्ये घेतलं. जयंत पाटलांची भाजपवर टीका. नजीब मुल्लांच्या रॅलीसमोर आव्हाडांच्या कार्यकर्त्यांची घोषणाबाजी. नजीब मुल्लांची रॅली ठाण्यातील कळवा पारसिक नगरमध्ये असताना घडला प्रकार. राजेश लाटकर यांना मवियाकडून पाठिंबा जाहीर. कोल्हापूर उत्तर मतदारसंघातून महाविकास आघाडीकडून काँग्रेस पुरस्कृत उमेदवार म्हणून राजेश लाटकरांना शाहू महाराज छत्रपतींकडून पाठिंबा जाहीर. काँग्रेसच्या सामान्य कार्यकर्त्याच्या सन्मानासाठीच मधुरिमा राजेंची माघार. एकाच कुटुंबात 2 पदं नकोत. राजेश लाटकरांच्या विजयासाठी प्रयत्न करणार. खासदार शाहू छत्रपतींचा पत्रकाद्वारे खुलासा. उत्तर कोल्हापूरची जागा आम्ही 7 वेळा जिंकली. 7 दिवस भांडलो तरी काँग्रेसने जागा आम्हाला सोडली नाही. हे दुर्दैव. मधुरिमा राजेंनी माघार घेतल्यानंतर संजय राऊतांची टीका. महायुतीच्या नेत्यांच्या डोळ्यांवर गुजरातची पट्टी. महायुतीला कुठलाही निर्णय घेताना दिल्लीसमोर झुकावं लागतं. रोहित पवारांचा महायुतीवर घणाघात. हे खासदार आणि आमदार आम्हाला परत घ्या असं म्हणाले, पण ठाकरेंनी एकालाही परत घेतलं नाही. भास्कर जाधवांची शिंदेंच्या शिवसेनेवर टीका. शिंदे गटातील अनेक संपर्कात होते, मात्र त्यांना नाही असं सांगितलं. महाराष्ट्र लुटणारे गद्दार आम्ही सोबत घेऊ शकत नाही. शिंदे गटावर आदित्य ठाकरेंची प्रतिक्रिया. जळगाव जिल्ह्यातील 3 मंत्री नेत्यांनी फक्त स्वतःची घरं भरली. सामान्य लोकांना वाऱ्यावर सोडलं. मंत्री गिरीश महाजनांना मतदारसंघात चिखलातून वाट काढावी लागते. रोहित पवारांचा गिरीश महाजनांवर निशाणा. सुप्रीम कोर्टाने घड्याळ चिन्हाबाबत कुठलीही स्थगिती दिली नाही. लोकसभेप्रमाणे विधानसभेतही घड्याळ चिन्हावर लढू. प्रफुल्ल पटेलांची प्रतिक्रिया. तर राष्ट्रवादी पक्षाचं नाव आणि चिन्हाबाबत उद्या सुनावणी. चिन्हाबाबतची माहिती देणारं हमीपत्र कोर्टात सादर करण्याचे अजित पवार गटाला आदेश. ज्या नावांची चर्चा असते तेच मुख्यमंत्री होत नाहीत. माझं नावही चर्चेतलं, त्यामुळे मी मुख्यमंत्री होणार नाही हे नक्की. भाजपच्या मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्याबाबत विनोद तावडेंचं वक्तव्य. लोकसभेत भुजबळांनी पाठीत खंजीर खुपसला. 3 वाजता मतदान करा, 3 वाजेला मतदान करा असा भुजबळांकडून प्रचार. शिंदे गटाच्या हेमंत गोडसेंचा छगन भुजबळांवर गंभीर आरोप. इंदापुरात हर्षवर्धन पाटलांना मोठा धक्का. हर्षवर्धन पाटलांचे चुलत बंधू मयूर पाटील यांचा प्रवीण मानेंना जाहीर पाठिंबा. मयूर पाटील इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती. सांगलीत पुन्हा एकदा मवियात चांगली पॅटर्न पाहायला मिळणार. जयश्री पाटील या माझ्याच उमेदवार, त्यांना निवडून द्या. खासदार विशाल पाटील यांचं आवाहन. करमाळा विधानसभा मतदारसंघात महायुतीत बिघाडी होण्याचे संकेत. भाजपचे जिल्हा सरचिटणीस गणेश चिवटे, तालुकाध्यक्ष रामा ढाणेंसह पदाधिकाऱ्यांची बैठक. अपक्ष आमदार संजय मामा शिंदे यांना पाठिंबा देण्याचा निर्णय झाल्याची सूत्रांची माहिती. शिवसेना शिंदे गटाचे माजी आमदार राजू पारवे यांचा ठाकरे देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीत भाजपत प्रवेश. उमरेड मतदारसंघ भाजपला सुटल्यानं राजू पारवेंनी अपक्ष अर्ज भरला होता, मात्र फडणवीसांच्या शिष्टाईनंतर अर्ज मागे घेतला. माजी खासदार हिना गावित यांचा भाजपमधील सर्व पदांचा राजीनामा. अक्कलकुवा मतदारसंघातून हिना गावित यांची बंडखोरी. शिंदे गट भाजप विरोधात काम करत असल्यानं उमेदवारीचा निर्णय. पक्षाला अडचण होऊ नये म्हणून राजीनामा. हिना गावितांकडून स्पष्ट. सिल्लोड मतदारसंघात भाजपकडून अब्दुल सत्तार यांना धक्का. अब्दुल सत्तार यांच्या प्रचार यंत्रणेवर भाजपचा बहिष्कार. सावनेरमध्ये भाजपच्या आशिष देशमुखांविरोधात काँग्रेसमधून बंडखोरी करत अमोल देशमुख रिंगणात. सुनील केदारांनी आमचं घर फोडलं, पण त्याचा फायदा होणार नाही. आशिष देशमुखांची प्रतिक्रिया. अभिनेता भाऊ कदम अजित पवारांचे स्टार प्रचारक. आता भाऊ कदम अजित पवारांचा प्रचार करणार. नागपूरमध्ये देवेंद्र फडणवीसांकडून प्रचाराला सुरुवात. जनतेचा आशीर्वाद माझ्या मागे असल्यानं माझा विजय होणार. फडणवीसांकडून विश्वास व्यक्त. अकोल्याच्या मूर्तिजापूरमध्ये योगी आदित्यनाथ यांच्या सभेची जय्यत तयारी. आज दुपारी 3 वाजता योगींची जाहीर सभा पार पडणार. पाटणच्या तांबवेत मुख्यमंत्री शिंदेंच्या उपस्थितीत शंभूराज देसाईंची सभा. विकास कामांवर आम्ही मतदारसंघ जोडून ठेवला. शंभूराज देसाई यावेळी चौकार मारणार. शंभूराज देसाईंच्या विजयाचा मुख्यमंत्री शिंदेंकडून विश्वास व्यक्त. माघार ठाण्यात प्रकाश सुर्वेंचं चांगलं काम आहे. प्रकाश सुर्वेंचा नक्की विजय होईल. श्रीकांत शिंदेंकडून विश्वास व्यक्त. तर श्रीकांत शिंदे आले, ही निवडणूक आम्ही जिंकली. प्रकाश सुर्वेंची प्रतिक्रिया. विकासासाठी महायुतीचं सरकार पुन्हा आणू. वर्सोवा विधानसभेची जागा महायुतीत जिंकणार. भारती लवेकर यांच्याकडून विश्वास व्यक्त. काँग्रेस जिल्हाध्यक्ष अनिल कौशिक तसंच बेलापूर विधानसभा काँग्रेस प्रभारी शार्दूल कौशिक यांचा भाजपत प्रवेश. 100 पदाधिकाऱ्यांसह काँग्रेसला सोडचिठ्ठी. धनंजय मुंडेंच्या सख्या मिळवण्याचा मवियाच्या उमेदवाराला पाठिंबा. गंगाखेडमध्ये मधुसूदन केंद्रे मवियाच्या उमेदवाराला पाठिंबा देणार.
गंगाखेडमध्ये रासपचे रत्नाकर गुट्टे विरुद्ध मवियाचे विशाल कदम लढत. बाबा सिद्दीकींची गोळ्या झाडून हत्या झाली. दादा पक्षातील लोकांना वाचवू शकले नाही, स्वतःला कसं वाचवणार? असदुद्दीन ओवैसींचा अजित पवारांवर निशाणा. आम्ही एकच होतो, आमच्यात दुरावा नव्हता. जगदीश मुळीकांची नाराजीच्या चर्चेवर सुनील टिंगरेंची प्रतिक्रिया. तर दुरावा नव्हता तर मनोमिलनाचा प्रश्नच येत नाही, जगदीश मुळीकांचं उत्तर. सुनील शेळकेंनी मावळमध्ये अभूतपूर्व काम केलं. सुनील अण्णा शेळकेंचा विजय निश्चित. सुनील तटकरेंची प्रतिक्रिया. कोल्हापुरातील प्रचार सभेत रामदास आठवलेंची आपल्या खास शैलीत कविता. कवितेतून आठवलेंचा महाविकास आघाडीवर निशाणा. अकोल्याच्या मूर्तिजापूरमध्ये अपघातग्रस्तांच्या मदतीला बच्चू कडू धावले. बच्चू कडूंनी जखमींना तातडीनं रुग्णालयात पाठवलं. कामासंदर्भात अजित पवारांबद्दल माझी कुठलीही तक्रार नाही. आता नवीन पिढी तयार केली पाहिजे म्हणून आपण योगेंद्र पवारांना पुढे आणलं. सत्ता डोक्यात जाऊ द्यायची नाही ही भावना आहे. शरद पवारांचं प्रचार सभेत वक्तव्य. फडणवीसांच्या लाडक्या ताईंना पोलीस महासंचालक पदावरून हटवलं. गृहमंत्र्यांना नैतिकता प्रशासन कळत नाही. रश्मी शुक्लांच्या बदलीवरून राऊतांची फडणवीसांवर टीका. राज्यात परिवर्तन महाशक्तीचे 121 उमेदवार रिंगणात. परिवर्तन महाशक्ती एकूण 9 पक्ष आणि 40 संघटनांचा समावेश. बच्चू कडू, संभाजीराजे, राजू शेट्टी एकत्र. नागपुरात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रचारात लाडक्या बहिणी सर्वात पुढे. नागपूर की संत्री देवाभाऊ मुख्यमंत्री, लाडक्या बहिणींकडून घोषणाबाजी. नाट्य क्षेत्रातील विष्णुदास भावे गौरव पदक पुरस्कार सुहास जोशी यांना प्रदान. जब्बार पटेल यांच्या हस्ते पुरस्काराचं वितरण. दिवाळीच्या फटाक्यांच्या आतषबाजीमुळे मुंबईच्या हवेचा दर्जा खालावला. अजूनही हवेची गुणवत्तेत सुधारणा नाही. मुंबईकरांना अशुद्ध हवेचा सामना करावा लागणार. कोस्टल रोडची दुसरी मार्गिका डिसेंबर अखेर सेवेत येणार. जोड पुलासाठी एका स्पॅनची जोडणी पूर्ण. मुंबई शहरात 2346 मतदार घरातून बजावणार मतदानाचा हक्क. 85 वर्षांपेक्षा अधिक वयाचे ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांगांना सोय उपलब्ध. माथेरानची राणी म्हणून ओळख असलेली नेरळ माथेरान मिनी ट्रेन सेवा पूर्वत. अपडाऊन मार्गावर रोज प्रत्येकी 2-2 फेऱ्या असणार. पश्चिम रेल्वेच्या प्रभादेवी स्थानकात लोकलच्या थांब्याच्या पॉइंटमध्ये बदल. सध्याच्या थांबण्याच्या ठिकाणांपासून 3-3 डबे लोकल पुढे उभे राहणार. सायंकाळची गर्दी कमी होणार असल्याची माहिती. मुंबई उपनगरात 1,98,000 नवमतदार. चांदिवलीमध्ये 1,99,458 सर्वाधिक महिला मतदार. तर कलिनामध्ये 1,12,568 सर्वात कमी मतदार. पुण्यात QR कोड असलेल्या चिठ्ठ्यांचे 15 दिवस आधीच वाटप होणार. नवमतदार स्थलांतरित झालेल्या मतदारांना सहज शोधता येणार नाव. पुणे जिल्ह्यातील मनसर बाजार समितीत कांद्याला प्रति 10 किलो मागे 611 रुपयांचा भाव. बाजार समितीत कांद्याची लिलाव पद्धतीने विक्री. पुणे विभागात दिवाळीत 14 लाख प्रवाशांचा एसटीतून प्रवास. 17,80,00,000 उत्पन्न. प्रवासी संख्येत यंदा वाढ, मात्र उत्पन्न घटलं. पुणे जिल्ह्यातील पानशेत धरण खोऱ्यातील एसटी बस सेवा 2 आठवड्यापासून बंद. पानशेत धरणग्रस्तांचा पुण्यातील स्वारगेट एसटी आगारावर मोर्चा. बस वेळेवर सोडण्याच्या आश्वासनानंतर मोर्चा मागे. उमेदवारांच्या खर्च तपासणीसाठी वडगावमध्ये स्वतंत्र कक्षाची सोय. तर मावळ मतदारसंघात निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयात व्यवस्था. जेसीबीतून फुलं उधळायची असतील तर 1400 रुपये मोजावे लागणार. आयोगाकडून दरपत्रक निश्चित. परभणी विधानसभेचे रासप उमेदवार सावित्री महामुनी चाकोर यांच्याकडून तुरत पीर दर्ग्याला चादर चढवत प्रचाराला सुरुवात. परभणीतील 4 मतदारसंघात 58 उमेदवार रिंगणात. अनेक ठिकाणी बंडखोरी. धाकधूक कोणाला वाटतंय तर ते समोरच्यांना विचारा. मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटलांची खडसेंवर टीका. वाशिम जिल्ह्यातील बाजार समित्यांमधील सोयाबीनच्या दरात घसरण. मोठ्या प्रमाणात आवक झाल्यानं सोयाबीनला दर मिळेना. शेतकऱ्यांमध्ये नाराजी. IRCTCकडून प्रवास विमा धोरणात मोठा बदल. प्रवाशांना अवघ्या 45 पैशात 10 लाखांचा विमा मिळणार. संसदेचं हिवाळी अधिवेशन 25 नोव्हेंबर ते 20 डिसेंबर या कालावधीत होणार. केंद्रीय संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांची माहिती. दिवाळीच्या सुट्टीनंतर शिक्षकांना पुन्हा निवडणुकीच्या कामासाठी रुजू होण्याच्या सूचना. निवडणुकीसाठी 12 ते 14 नोव्हेंबर दरम्यान शिक्षकांचं प्रशिक्षण. शिक्षकांना हजर राहण्याच्या सूचना. अकोल्यात कापसाचा दर 7,405 रुपयांवर. राज्यात 1,240 क्विंटल कापसाची आवक. शेतकऱ्यांना चांगल्या दराची अपेक्षा.
राज्यातील सर्व शाळांमध्ये वैद्यकीय व्यवस्था उपलब्ध कराव्यात. विद्यार्थ्यांच्या प्रथमोपचारासाठी शिक्षण विभागाच्या सूचना. अमेरिकन अध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात. विजयासाठी 270 इलेक्टोरल मतांची आवश्यकता. डोनाल्ड ट्रम्प यांचा आतापर्यंत केंटुकी, वेस्ट व्हर्जिनिया आणि इंडियाना राज्यात विजय, तर कमला हॅरिस यांचं वर्मॉन्टवर वर्चस्व. IPL 2025चा मेगा लिलाव 24 आणि 25 नोव्हेंबरला सौदीत होणार. 204 खेळाडू निवडले जाणार. ऋषभ पंत, श्रेयस अय्यर, KL राहुल सारख्या स्टार खेळाडूंवर बोली लागणार. सर्वच खासगी मालमत्ता जप्तीचा सरकारला अधिकार नाही. सर्वोच्च न्यायालयाच्या 9 न्यायाधीशांच्या खंडपीठाचा बहुमताने निकाल. कार्तिकी यात्रेसाठी रेल्वेकडून 3 विशेष अनारक्षित गाड्या सोडण्यात येणार. भाविकांच्या सोयीसाठी मध्य रेल्वेचं नियोजन. 8 ते 14 नोव्हेंबर दरम्यान पंढरपूरकडे जाण्यासाठी विशेष गाड्या असतील. नालासोपाऱ्यात हिंदी भाषिक टीसीची दादागिरी. रेल्वेमध्ये मराठी चालणार नाही. टीसी रितेश मौर्याची मराठी प्रवाशांसोबत दमदाटी. रेल्वेत मराठी बोलणार नाही. टीसीने दाम्पत्याकडून लिहून घेतलं.